सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ऑइली हेअरमध्ये राहण्याचं चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता वाजलेले आहेत 6:45 आणि मी आज सकाळी एक कमेंट्स वाचली परत. जो चॅलेंजचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याच्याच खाली एक आणखीन कमेंट आलेली आहे. ते तुम्ही इथे मी लावते, इथे तुम्ही वाचून घ्या. आणि त्याच्यानंतर आणखीन एक कमेंट्स आहे त्याच व्हिडिओ खाली, तर ती सुद्धा कमेंट्स मी लावून घेते. आणि या दोघांचंही म्हणणं आहे की ताई तुम्ही, एकाचं म्हणणं आहे की ताई तुम्ही दिवसभर ऑइलिंग हेअर करून पूर्ण दिवसाचं जे रुटीन आहे ते आमच्यासोबत शेअर करा. आणि एकाचं थोडंसं वेगळं म्हणणं आहे की तुमचं जे वेट लॉसचं आहे, जे दिवसभरात तुम्ही जे काही खाता तर त्याचा पूर्ण डेली रुटीनचा व्लॉग आमच्यासोबत शेअर करा. म्हणजे दोघांचेही जे काही क्वेश्चन आहेत, विचार केला की ते दोघांच्याही क्वेश्चनचा आज ॲन्सर द्यावं म्हणून आजच्या व्हिडिओला मी सकाळी सुरुवात केलेली आहे. आता सगळ्यात पहिले तुम्ही बघितलंच बाहेरचं वातावरण, 6:45 वाजले आहे, सकाळ झाली आहे, सकाळची सुरुवात झालेली आहे. आणि हा खूप दिवसानंतर माझा पहिला ब्लॉगिंग व्हिडिओ आहे. तर आता मी सगळ्यात पहिले काय करणार आहे, पहिले केसांना ऑइलिंग करून घेणार आहे. मी कालच केस धुतलेले आहेत. आता आज तर माझा केस धुण्याचा काहीही इरादा नव्हता, केसांना तेल लावण्याचा काहीही इरादा नव्हता. तर पहिले आता तेल लावून ऑइलिंग करून घेते. तर चला. हे फक्त माझ्यासाठी एक चॅलेंज नसून या चॅलेंजमुळं माझ्या हेअरची जी हेल्थ आहे ती सुद्धा चांगली होणार आहे. ऑलरेडी माझी हेअरची हेल्थ तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. कारण मी हेअरला ऑइलिंग करत असते आणि पॅराशूटनीच करते. बट मी कधीच सकाळी हेअरला ऑइल करून दिवसभर असं राहिलेली नाही आहे. हे माझं फर्स्ट टाईम आहे. ब्रेड घातलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. ओके, तर मी माईक लावून घेतलेला आहे कारण बाहेर एवढा आवाज आहे कुत्र्यांचा. म्हटलं माझ्या आवाजापेक्षा जास्त त्यांचाच आवाज आहे. माझ्या सबस्क्रायबरने विचारलं, म्हणजे त्यांची कमेंट्सच अशी आहे की तुम्ही वेट लॉससाठी काय काय करता. तर त्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे. तर उठल्याबरोबर सगळ्यात पहिले मी 1 ग्लास पाणी पिते आणि त्याच्यानंतर या आहेत मनुका आणि 4 बदाम. 4 बदाम आणि मनुका एवढं हे मी पाणी पिल्यानंतर खाते. हे आहे माझं सकाळचं, जे याला नाश्ता म्हणू शकता तुम्ही छोटासा. तर हे मी सकाळी उठल्यावर ब्रश वगैरे झाल्यानंतर सगळ्यात पहिले एवढं खाऊन घेते. आणि त्याच्यानंतर असते माझा 8 ते 9 झुंबा क्लास. बट आज शनिवार आहे आणि आज क्लासला आहे सुट्टी. त्याच्यामुळं आज मी थोडंसं एक्स्ट्राचं काम करणार आहे. कारण या गॅलरीमधले जे काही हे तुम्हाला झाडं दिसत आहे ते मला थोडेफार चेंजेस करायचे आहे. कारण उन्हाळा असल्यामुळं मी जे झाडं इकडे ठेवलेले होते ते सगळे मी एका साईडने नेऊन ठेवले, जेणेकरून त्याला ऊन नाही लागलं पाहिजे. पण पावसाळा सुरू झालेला आहे, तर म्हटलं आता हे झाडं व्यवस्थित मस्तपैकी सेट करून देते. तर आता सगळ्यात पहिले एवढं मी घेऊन घेते आणि नंतर 5.3 हाईटनुसार वेट किती असायला पाहिजे सांगा. मला करायचं आहे कमी, माझं 65 आहे. तर 5.3 हाईटनुसार तुमचं वजन असायला पाहिजे 55 ते 60च्या मध्ये. आता माझी जी हाईट आहे ती आहे 5.4. तर मला माझं वजन करायचं आहे 58 ते 60च्या मध्ये. आता ही गॅलरी मी अशा पद्धतीने पहिले ठेवलेली होती, कारण की उन्हाळा होता आणि ही झाडं वाढत होती म्हणून मी सगळी एका साईडने करून घेतली होती. आता पावसाळा लागला आहे म्हणून आता अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे. कशी वाटत आहे ते सांग. आंघोळ माझी झालेली आहे. आता मी बनवणार आहे नाश्ता आणि नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे वेट लॉस ढोकळा. तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले मुंगाची डाळ आपल्याला भिजत घालायची आहे. 2 तासासाठी मी भिजत घातली होती. त्यामध्ये टाकलेल्या आहेत मी 2 मिरच्या, मीठ आणि हे आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे. पाणी मिक्स करून सोडा टाकल्यानंतर एका साईडने मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं जे काही मिश्रण आहे ते ताटात मी काढून घेतलेलं आहे, कारण ताटातच मी याला स्टीम करायसाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे ढोकळे तयार करू शकता. 5 ते 7 मिनटामध्ये ढोकळा तयार होऊन जातो. मध्येच माझे कामंसुद्धा सुरू होते. इथे तुम्ही बघू शकता ढोकळा इथे झालेला आहे. त्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच हा टेस्टला सुद्धा सुंदर लागतो. तसे खा किंवा मग फोडणी घालून खाल्ले तरी चालतात. आता मी याला फोडणी घालणार आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी,
त्यानंतर तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे इथे. तुम्ही त्या जाग्यावर हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. त्यानंतर सांबार टाकायचं आहे, थोडं मीठ टाकायचं आहे, थोडं साखर आणि यामध्ये सगळे हे ढोकळे टाकून मस्तपैकी मिक्स करून आणि खायचे आहे. खूप टेस्टी लागतात आणि वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की मुगाच्या डाळीमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि प्रोटीनची आपल्या शरीराला खूप जास्त गरज असते. त्यामुळे हा जो ढोकळा आहे हा ढोकळा आपल्या हेल्थसाठी खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे आणि वेट लॉससाठी सुद्धा खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे. नक्की ट्राय करून बघा. जे मुगाचे ढोकळे आहेत खूप सुंदर लागतात, एकदा नक्की करून बघा. जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायचा असेल तर शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आलेला आहे. चॅनलचं नाव मी तुम्हाला खाली मेन्शन करून देणार. तिथे सगळे वेट लॉस रेसिपी असतात. जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आणि ढोकळा खूप छान झालेला आहे. आता मी एन्जॉय करते आणि नंतर भेटते. आत्ता मी जात आहे दर्शनाला हनुमानजी महाराजांच्या आणि तुम्ही बघू शकता मी जशी होती तशीच आलेली आहे. हाय माझा ड्रेस, पाण्याची बॉटल घेतली. खूप भयानक ऊन आहे आणि खूप भयानक गरम होत आहे. दर शनिवारी न चुकता आम्ही चांगापूरला हनुमानजी महाराजांच्या दर्शनासाठी जात असतो. तर आज तुम्ही सुद्धा हनुमानजी महाराजांचे दर्शन घेऊन घ्या. मस्त असे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेरच एक भाजीपालावाले दादा बाजूच्या शेतात भाजी उगवतात आणि तिथे भाजीचं घेऊन बसतात. त्यांच्याकडून दर शनिवारी न चुकता भाजीचं घेणं हे माझं दर शनिवारचं रुटीन झालेलं आहे. भाजीचं घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी जायसाठी निघालो. घरचा जो माझा माठ आहे तो गळत होता म्हणून आम्हाला माठसुद्धा घ्यायचा होता. मध्येच आम्ही थांबून एका ठिकाणी माठसुद्धा घेतलेला आहे आणि हा जो माठ आहे हा झालेला आहे 350 रुपयाचा. आणि तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर कुठलीही एक गोष्ट खाल्ल्याने वेट लॉस होते असं बिलकुलही नाही आहे. मी तुम्हाला 3 मंत्र देते वेट लॉससाठी. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला संतुलित आहार घ्यायचा आहे, तुमची लाईफस्टाईल चेंज करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठली तरी एक वर्कआउट करायचं आहे. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही काटेकोरपणे पाडल्या तर तुमचं वजन 100% कमी होणार आहे. तर सकाळी केलेली हेअरस्टाईल आणखीन पण तशीच आहे आणि मी पूर्ण दिवस आज ऑइली हेअरमध्ये राहिलेली आहे. एवढंच नाही तर मी बाहेरसुद्धा गेलेली आहे, तुम्ही बघितलेलंच. आणि मला सुद्धा पर्सनली छान वाटलं कारण की केस माझे पूर्णपणे व्यवस्थित जसेच्या तसेच राहिले. इकडेही नाही झाले आणि तिकडेही नाही झाले. उलट मला आज तुमच्या या चॅलेंजमुळे असं वाटलं की यार मी पण ऑइल करून बाहेर जायला पाहिजे. आणि केसांना मला खूपदा असं होते की दर तिसऱ्या दिवशी मी तेल लावलंच पाहिजे आणि खूपदा असं होते की शूट किंवा काही कारणास्तव तेल न लावताच हेअर वॉश करावं लागते. बट आता मला असं वाटत आहे की मी जर हेअर ऑइल जरी केलं तरीसुद्धा मी राहू शकते कम्फर्ट हेअर ऑइलिंग हेअरमध्ये. आणि मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. कालचासुद्धा जो चॅलेंज मला भेटला त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच. आणि आजचा जो चॅलेंज मला दोघांनी दिलेला आहे त्यांना दोघींनासुद्धा थँक्यू सो मच. आता संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही बघत आहे आणि पाऊस सुरू आहे मस्तपैकी. तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा. तर आज जेवण थोडंसं लेट झालं त्याच्यामुळं संध्याकाळी मी जेवण करणार नाही आहे. आता डोकं खूप दुखत आहे कारण आज भयानक ऊन होतं बाहेर आणि माझी खूप इच्छा होती की पाऊस आला पाहिजे. जर पाऊस आला नाही तर बस मी उद्यापासून बाहेर निघणार नाही जोपर्यंत पाऊस येणार नाही. आणि मस्त पाऊस चालू आहे. बस आता 1 कप कॉफी करते आणि कॉफी घेते. जेवण करणार नाही कारण खूप लेट जेवण झालं होतं आणि आणखीनही माझं पोट भरलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा. आणि नेक्स्ट चॅलेंज तुम्हाला कुठलं हवं आहे किंवा कुठल्या पॉईंटवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा.